नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 28 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 कोणत्या देशात खेळवल्या जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 श्रीलंका। महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 या श्रीलंका देशात खेळवल्या जाणार आहे। मित्रांनो, श्रीलंका देशात त्या 19 ते 28 जुलै 2024 या कालावधी दरम्यान महिला क्रिकेट करंडक स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे। हा कालावधी लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया। हुरून रिसर्च 2024च्या ग्लोबल रीच लिस्ट नुसार कोणते शहर आशियातील अब्जाधीशांचे शहर बनलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई। हुरून रिसर्च 2024च्या ग्लोबल रीच लिस्ट नुसार मुंबई शहर आशियातील अब्जाधीशांचे शहर हे ठरलेले आहे। मित्रांनो, मुंबई हे शहर बीजिंग शहराला मागे टाकून आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर बनलेले आहे। तर या रिसर्चनुसार 2024च्या ग्लोबल रीच लिस्ट नुसार जगातील अब्जावधी शहर च्या यादीत मुंबई शहराचा 3रा क्रमांकावर आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट लक्षात असू द्या। तर या यादीमध्ये न्यूयॉर्क शहर प्रथम स्थानावर आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे। तर या हुनर रिसर्च 2024च्या ग्लोबल रीच लिस्ट नुसार मुंबईत सध्या 92 अब्जावधी आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, नोट डाऊन करून ठेवा। तर जगात सर्वाधिक अब्जावधीश असलेल्या देशांच्या यादीत चीन देश हा प्रथम क्रमांकावर आहे। तर चीनमध्ये 814 अब्जावधीश यांची संख्या आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर शेवटचा पॉइंट, हुनर रिसर्च 2024च्या ग्लोबल रीच लिस्ट नुसार भारताचा सध्या 271 अब्जावधीश भारतात सध्या आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया। S&P ग्लोबल रेटिंगने 2024-25 या कालावधीत भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 6.8%। S&P ग्लोबल रेटिंगने 2024-25 या वर्षात भारताचा विकास दर हा 6.8% राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारतीय वंशाचे डॉक्टर TN सुब्रमण्यम यांचे अमेरिकेत नुकतेच निधन झाले, ते कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गणित तज्ञ। भारतीय वंशाचे डॉक्टर TN सुब्रमण्यम यांचे अमेरिकेत हे निधन झालेले आहे, ते गणित तज्ञ होते। मित्रांनो, भारतीय वंशाचे डॉक्टर TN सुब्रमण्यम हे जनरल मोटर वाहन कंपनीचे संस्थापक देखील आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, त्यांच्याबद्दल लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारत देशाकडून रशियाला होणाऱ्या अभियांत्रिकी निर्यातीत दुपटीने वाढ होऊन किती अब्ज डॉलरवर गेलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1.22 अब्ज डॉलरवर ही गेलेली आहे। भारताकडून रशियाला होणाऱ्या अभियांत्रिकी निर्यातीत दुपटीने वाढ ही झालेली आहे। तर या चालू आर्थिक वर्षभरात भारतातून अमेरिकेला 15.95 अब्ज डॉलर अभियांत्रिकी निर्यात झालेली आहे। हा देखील पहिला पॉइंट लक्षात असू द्या। तर दुसरा पॉइंट, गेल्या आर्थिक वर्षात भारतातून रशियाला 61,66,00,000 डॉलरची ही अभियांत्रिकी निर्यात झालेली आहे। हा देखील दुसरा पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू जी साथियान जागतिक क्रमवारीत कितव्या स्थानी पोहोचलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 60व्या।
भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू जी साथियान हा जगातील क्रमवारीत 60व्या स्थानी पोहोचलेला आहे. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अकोला पश्चिम. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र राज्यातील अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केलेली आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. लोकसभा निवडणूक 2024 साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी कोणते ॲप लॉन्च केलेले आहे. तर या ॲपचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 4 सक्षम. निवडणूक 2024 साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी सक्षम हे ॲप लॉन्च केलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. UN जल विकास रिपोर्ट 2024 नुसार जगातील किती मिलियन लोकांपर्यंत आणखी स्वच्छ पेयजल पोहोचलेले नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2.2%. UN जल विकास रिपोर्ट 2024 नुसार जगातील 2.2 मिलियन लोकांपर्यंत स्वच्छ पेयजल पोहोचलेले नाही. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.